नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवर आजपासून महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका संचाची एक सिरीज सुरू होणार आहे, ज्यामध्ये आपण दररोज पोलीस भरतीसाठी आवश्यक आणि अत्यंत महत्त्वाचे असणारे प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात पाहणार आहोत। म्हणजे संपूर्ण प्रश्नपत्रिका असेल ती सिलेबस प्रमाणे असते। म्हणजे मित्रांनो, जसा पोलीस भरतीसाठी GR मध्ये सिलेबस आलेला आहे त्याप्रमाणेच आपली प्रश्नपत्रिका असेल। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर फिजिकल बरोबरच लेखीची देखील तयारी केली पाहिजे, आणि त्यासाठीच आपण ही सिरीज घेऊन आलो आहोत। त्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या आणि ज्यांना वाटतं की आपण क्वालिफाय होणार आहोत अशा आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर याच प्रकारचे व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि इतर MPSC अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स ऑन करा। आता सुरुवात करत आजच्या प्रश्नपत्रिकेला। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात? म्हणजे मित्रांनो, खालीलपैकी कोणते शब्द आहेत जे एक वचनात आणि अनेक वचनात सारखेच असतात? तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, माता, दगड, शाळा, शत्रू हे सर्व आहेत ते दोन्ही वचनामध्ये, एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखेच असतात। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहायला गेलं आपण तर पुस्तकचं पुस्तके होतं, बाकी लोणी, सोने आणि रताळे याचं अनेक वचन आणि एक वचन सारखंच असतंय। याचप्रमाणे इतर पर्यायामध्ये देखील आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 2, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा। आता मित्रांनो, अधोरेखित शब्द कोणता दिलेला आहे? शिक्षकांनी। आणि मित्रांनो, ज्यावेळी अव्यय किंवा प्रत्यय लागताना शब्दाचं रूप बदलतं, ते रूप बदलताना शब्द ज्या रूपामध्ये येतो त्याला काय म्हटलं जातं? सामान्य रूप म्हटलं जातं। म्हणजे या ठिकाणी शिक्षक या शब्दाला नि हा प्रत्यय लागताना शिक्षका असं त्याचं सामान्य रूप झालेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 शिक्षका। प्रश्न क्रमांक 3, पिकलेला आंबा गोड लागतो, अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा। मित्रांनो, या ठिकाणी पिकलेला हे अधोरेखित विशेषण आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी काय झालेलं आहे? पीक हा धातू आहे आणि त्याला लेला हा प्रत्यय लागलेला आहे। म्हणजे या ठिकाणी हा शब्द कोणता आहे किंवा हे विशेषण कोणतं आहे? धातू साधित विशेषण आहे। जेव्हा धातूला प्रत्यय लागून एखादं विशेषण बनतं तेव्हा काय म्हटलं जातं? त्याला धातू साधित विशेषण असं म्हटलं जातं। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 4, रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। आता मित्रांनो, ज्या वाक्याला पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्याला काय म्हटलं जातं? सकर्मक क्रियापद किंवा सकर्मक वाक्य म्हटलं जातं। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, रामाने मोडले असं वाक्य असतं तर त्याला अर्थ राहिला नसता। त्यामुळे या ठिकाणी कर्माची आवश्यकता आहे म्हणून हे काय? सकर्मक वाक्य आहे। म्हणजे या ठिकाणी हे कोणतं क्रियापद आहे? मोडले हे सकर्मक क्रियापद आहे। या ठिकाणी काय मोडले हे दाखवायला लागेल म्हणून या ठिकाणी हे सकर्मक आहे। जे मोडेल ते काय असेल? कर्म असेल। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5, मुलगा पुस्तक वाची या वाक्यातील काळ ओळखा। आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, मुलगा भूतकाळामध्ये पुस्तक वाचायचा, दररोज वाचायचा यासाठी हे वाक्य आलेलं आहे। म्हणजे जी गोष्ट भूतकाळामध्ये दररोज घडत होती किंवा नेहमी घडत होती त्याला काय म्हटलं जाईल? रीती भूतकाळ असं म्हटलं जाईल। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2। जर ती गोष्ट भविष्यात घडत असेल आणि दररोज घडत असेल किंवा नियमाने घडत असेल तर त्याला काय म्हटलं जाईल? रीती भविष्यकाळ। आणि जे वर्तमान काळात नियमाने घडत आहे त्याला काय म्हटलं जाईल? रीती वर्तमान काळ म्हटलं जाईल। प्रश्न क्रमांक 6, चालून, बोलून, हसून ही टिंबटिंब क्रियाविशेषण अव्यय आहेत। आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, चाल, बोल आणि हस हे 3 काय धातू आहेत आणि या धातूंना प्रत्यय लागलेले आहेत। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? हे सर्व धातू साधित क्रियाविशेषण अव्यय आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 7, बद्दल, ऐवजी, जागी, बदली ही टिंबटिंब शब्दयोगी अव्यय आहेत। मित्रांनो, बदल, ऐवजी, जागी आणि बदली ही काय आहेत? शब्दयोगी अव्यय आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, ही जी आहे ती एखादी गोष्ट नसेल तर दुसरी गोष्ट असावी किंवा असेल या अर्थाने वापरले जातात, म्हणजे विनिमय वाचक आहेत। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 8, 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना टिंबटिंब असे म्हणतात। मित्रांनो, ही उभयान्वयी अव्ययाची व्याख्या आहे। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3। मित्रांनो, उभयान्वयी अव्ययाचे 2 प्रकार आहेत, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत जर ते वाक्यामध्ये आलं असेल किंवा त्यानं वाक्य जोडले असतील तेव्हा ते वाक्य कोणतं असेल? संयुक्त वाक्य असेल। आणि जेव्हा मित्रांनो गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं वाक्य जोडलेलं असेल तेव्हा ते मिश्र वाक्य असेल। प्रश्न क्रमांक 9, त्याच्या नाकाला धार लागली आहे या वाक्यातील चतुर्थी विभक्ती प्रत्ययांत शब्दाचा कारकार्थ ओळखा। मित्रांनो, या ठिकाणी पहा, नाकापासून काहीतरी गोष्ट वेगळी होत आहे
या अर्थाने या ठिकाणी घेतलेले आहे. म्हणजे या ठिकाणी वेगळी होणे किंवा दुरावा निर्माण होणे यासाठी कोणता शब्द असतो किंवा कोणतं कार्य करत असतो, तर तो असतो अपादान. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. त्याच्या नाकाला धार लागली आहे या वाक्यातील चतुर्थी विभक्तीला अपादान हा कार्यकर्ता आहे. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या शब्दास तद्भव म्हणावे? मित्रांनो, जे शब्द संस्कृतमधून आहे असे मराठीमध्ये आले त्याला काय म्हटलं जातं? तत्सम म्हटलं जातं. आणि मित्रांनो, जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यामध्ये थोडासा बदल झाला त्यांना तद्भव शब्द म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल होऊन झालेला, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, याची उदाहरणं कोणती आहेत? जसं की दूध आपण म्हणतो, त्याचं संस्कृतमध्ये नाव काय आहे? दुग्ध. संस्कृतमध्ये कार्य असतं आणि मराठीमध्ये काम असतं. संस्कृतमध्ये पुष्प असतं, मराठीमध्ये फुल असतं. आणि संस्कृतमध्ये चक्र असतं, जसं मराठीमध्ये चाक असतं. प्रश्न क्रमांक 11, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, कृपणचा समानार्थी शब्द कोणते आहेत? कंजूष, चिक्कू, कवडीचुंबक, कद्रू आणि चिकट. तर मित्रांनो, या ठिकाणी याचा विरुद्धार्थी कोणता असेल? तर उदार. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12, नृप या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो, नृप म्हणजे काय? राजा. आणि राजाला समानार्थी शब्द कोणते आहेत? प्रजापती, नरेंद्र, नरेश, भूप, भूपती, भूपाल, भूमिपाल, महिपती, राणा, राया, लोकपाल इत्यादी. म्हणजे या ठिकाणी आलेला पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 भूप. भूप म्हणजे राजा. मंडूक म्हणजे काय? बेडूक. प्रश्न क्रमांक 13, पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा. पोहणे शरीर प्रकृतीस हितावू आहे. मित्रांनो, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अव्यय आलेला नाहीये किंवा कोणत्याही प्रकारे वाक्य जोडलेलं नाही. हे सिंगल वाक्य आहे, म्हणून याला काय म्हटलं जाईल? केवळ वाक्य म्हटलं जाईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14, शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. मित्रांनो, शब्द लावणे म्हणजे काय? तर एखाद्याला दोष देणे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15, आहा किती छान खेळलास. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, ज्या शब्दानंतर उद्गाराचे चिन्ह आलेलं असतं आणि जो शब्द फक्त वाक्यामध्ये वाक्याला शोभण्यासाठी वापरला जातो त्याला काय म्हटलं जातं? केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. केवळ प्रयोगी अव्यय हे वाक्याला शोभण्यासाठी वापरलं जातं. त्याच्या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारे अर्थ नसतो, फक्त त्यामधून आपण भीती, विस्मय, आश्चर्य यासारखे भावना व्यक्त करतो. प्रश्न क्रमांक 16, चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीळकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? मित्रांनो, जेव्हा एखाद्या शब्दाची फोड होताना त्यामधील पहिले पद महत्वाचे असते तेव्हा तो अव्ययी भाव समास असतो. जेव्हा दुसरे पद महत्वाचे असते तेव्हा तो तत्पुरुष समास असतो. जेव्हा मित्रांनो दोन्ही पदे महत्वाचे असतात तेव्हा तो द्वंद्व समास असतो. आणि जेव्हा दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसरा शब्द महत्वाचा असतो तेव्हा त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी चक्रपाणीमधून काय होतं? चक्र आहे पाणी ज्याच्या असा तो कृष्ण. या ठिकाणी चक्रपाणीमधून कृष्णाचा बोध होतोय. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो कोण? विष्णू. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी विष्णूचा बोध होतोय. आणि नीळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो भगवान शंकर. म्हणजे या ठिकाणी या सर्व शब्दांमधून काय होतंय? तर तिसऱ्याच पदाचा बोध होतोय. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 बहुव्रीही समास. मित्रांनो, या ठिकाणी थोडं चुकलेलं आहे, बद्धव्रीही झालेला आहे, परंतु या ठिकाणी बहुव्रीही हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17, चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? आता मित्रांनो, आपण पाहिलं तत्सम शब्द म्हणजे काय, तद्भव शब्द म्हणजे काय, त्याचप्रमाणे असतात परभाषीय शब्द दुसऱ्या भाषेतून मराठीमध्ये आलेले. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, चिल्ली, पिल्ली, सार आणि मठ्ठा हे शब्द आहेत ते मित्रांनो तमिळ भाषेमधून मराठीमध्ये आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, तेलुगू भाषेतून कोणते शब्द आलेले आहेत? ताळा, अनारसा, किडूक मिडूक, शिकेकाय. गुजरातीमधून कोणते आलेले आहेत? डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट. आणि कानडीमधून कोणते आलेले आहेत मित्रांनो? खोबरे, कणिक, चिमटा, नथ आणि तांब्या. प्रश्न क्रमांक 18, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. काय मजा आली सहलीत. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपण वाचलेलं होतं, उद्गाराचे चिन्ह आलेलं आहे. उद्गाराचे चिन्ह असेल तर कोणतं वाक्य असेल? उद्गारार्थी वाक्य असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा अलंकार ओळखा. मित्रांनो, ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयासोबतच केली जाते, म्हणजे स्वतःसोबतच केली जाते, तेव्हा त्याला काय म्हटलं जाईल? अनन्वय हा अलंकार म्हटलं जाईल. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20, माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटेन. मित्रांनो, या ठिकाणी पहा, या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर की हे उभयान्वयी अव्यय आहे ते किती प्रकारचं आहे मित्रांनो? तर ते विकल्प बोधक असतं, स्वरूप बोधक असतं किंवा स्वरूप दर्शक असतं, कारण बोधक असतं,
आणि उद्देशबोधक असतं आणि एक असतं संकेतबोधक. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, या ठिकाणी जर तो पास झाला तर तो पेढे वाटेल या अर्थानं संकेत दिला गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हे की कशा अर्थाने आलेला आहे, संकेतबोधक उभे वे म्हणून आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21, दुग्ध, मुष्टी, नील, वृद्धी हे शब्द टिंबटिंब आहेत. मित्रांनो हे सर्व पहा संस्कृत मधील शब्द आहेत. दुग्धचं मराठीमध्ये येताना दूध झालं, मुष्टीचं मूठ झालं, नीलचं निळा झालं आणि वृद्धीचं वाढ झालं. म्हणजे या ठिकाणी हे सर्व शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येतात, त्यांचे रूप बदलले म्हणून हे कोणते आहेत, तद्भव शब्द आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22, वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द लिहा. अपार धनसंपत्ती असणारा. मित्रांनो याच्याकडे अपार धनसंपत्ती असते, त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला नवकोट नारायण असं म्हटलं जातं. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23, बाळ दररोज शाळेत जातो या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा. मित्रांनो या ठिकाणी पहा, हे वाक्य कोणतं आहे, चालू वर्तमान काळातील आहे. याचा अपूर्ण भूतकाळ करायचा आहे, म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया सुरू होती हे दाखवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी बाळ दररोज शाळेत जाई असं याचं वाक्य होईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24, मानधन समास ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, मानधन याचा विग्रह कसा होतो, मान हेच धन असा याचा विग्रह होतो. आणि ज्यावेळी मित्रांनो जेव्हा सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकरूप असतात तेव्हा कोणता समास असतो, तर मित्रांनो तेव्हा कर्मधारय असतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. मित्रांनो कर्मधारय आहे तो तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 25, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होणार नाही. अलंकार ओळखा. मित्रांनो या ठिकाणी मित्र किंवा सूर्य या दोन अर्थाने हा शब्द घेऊ शकतो. सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होणार नाही किंवा मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होणार नाही अशी दोन वाक्य बनतील. आणि मित्रांनो ज्यावेळी अशी रचना असते किंवा म्हणजेच वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक शब्द जेव्हा दोन भिन्न अर्थांनी वापरल्यामुळे कवितेस किंवा वाक्यात सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्या ठिकाणी श्लेष अलंकार आहे असं आपण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी देखील श्लेष अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 26, विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. मित्रांनो विषाणूंचा अभ्यास आहे तो व्हायरोलॉजी या नावाने ओळखला जातो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1. जीवाणूंचा अभ्यास बॅक्टेरियोलॉजी, परत गुणसूत्रांचा अभ्यास जेनेटिक्स आणि धातूंचा अभ्यास मेटलर्जी या नावाने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 27, चहाची लागवड टिंबटिंब या राज्यात प्रथम झाली. मित्रांनो चहाची लागवड ही आसाम या राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा झाली होती. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. मित्रांनो आसाममध्ये शिवसागर, कामरूप, नवागाव या ठिकाणी चहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्याचबरोबर आसामला टी सिटी ऑफ इंडिया असं देखील म्हटलं जातं, कारण या ठिकाणी सुमारे 652 दशलक्ष किलो चहाचं उत्पादन दरवर्षी होतं. प्रश्न क्रमांक 28, कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले. मित्रांनो 1919 साली आलेल्या रौलट कायद्याला काळा कायदा असं म्हटलं गेलं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1. मित्रांनो याला काळा कायदा का म्हटलं गेलं, तर मित्रांनो या कायद्यामुळे इंग्रजांना हा हक्क मिळाला होता किंवा इंग्रज पोलिसांना हक्क मिळाला होता की कोणत्याही व्यक्तीला कधीही पकडून तुरुंगात डांबू शकत होते. आणि या तरतुदीमुळेच या कायद्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आणि मित्रांनो हा कायदा आहे तो मार्च 1922 मध्ये परत घेण्यात आला किंवा रद्द करण्यात आला. प्रश्न क्रमांक 29, भारतात प्रमुख मोठी बंदरे किती आहेत. मित्रांनो जर 2010च्या आसपास विचारलं असतं तर भारतात एकूण 13 मोठी बंदरे होती. परंतु मित्रांनो 2010ला पोर्ट ब्लेअरचं राष्ट्रीय बंदराचं जे स्थान होतं ते काढून घेण्यात आलं. म्हणजे या ठिकाणी एकूण किती बंदर आहेत, 12 बंदर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो यापैकी पहा, शिमगालमध्ये कोलकाता, ओडिसामध्ये परादीप किंवा पॅराद्वीप, आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम, तामिळनाडूमध्ये कमरजार आणि चेन्नई आणि तुतीकोरीन, केरळमध्ये कोची, कर्नाटकमध्ये न्यू मंगलोर, गोव्यामध्ये मार्मागोवा, मुंबईमध्ये मुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, त्याचबरोबर गुजरातमध्ये कांडला आणि अंदमान निकोबार बेटामध्ये पोर्ट ब्लेअर ही मोठी बंदरं आहेत. परंतु मित्रांनो हे 13वा आहे पोर्ट ब्लेअर, याचा दर्जा काढून घेण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 30, कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर टिंबटिंब राज्यात आहे. मित्रांनो कोलार हे सरोवर आहे ते कर्नाटक राज्यामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल 2. मित्रांनो त्याचबरोबर ओडिसामध्ये चिल्का हे सरोवर आहे. चिल्का हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि आशियातील पहिल्या क्रमांकाचं खाऱ्या पाण्याचं मोठं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 31, राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होते. मित्रांनो राज्यातील साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र विभाग हा सर्वात आघाडीवर आहे. या ठिकाणी 40 कारखान्यातून
165.99 लाख मेट्रिक टन यापेक्षा जास्त ऊसाचं गाळप होतं. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 पश्चिम महाराष्ट्र आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32, सतत 12 तास दिवस व 12 तास रात्र कोठे असते मित्रांनो? विषुववृत्त असतं. पृथ्वीगोलावर 3 वृत्त आहेत. एक आहे विषुववृत्त, दुसरं आहे मकरवृत्त आणि तिसरं आहे कर्कवृत्त. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, विषुववृत्तावर 12 तास दिवस आणि 12 तासाची रात्र असते. त्याचबरोबर त्याच्यापासून जसं आपण दूर जाऊ त्याचप्रमाणे दिवस लहान आणि रात्र मोठी होत जाते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 विषुववृत्त. प्रश्न क्रमांक 33, कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असं म्हटलं जातं? मित्रांनो बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आणणारी नदी आहे कोसी, म्हणून या नदीला बिहारचे दुःखाश्रू असं म्हटलं जातं. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो दामोदर नदी आहे या ठिकाणी, ही दामोदर नदी आहे ती पश्चिम बंगालचे दुःखाश्रू म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे दुःखाश्रू या नावाने ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 34, भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे? मित्रांनो 2011 जनगणनेनुसार भारतामध्ये सर्वाधिक घनता आहे ती बिहारमध्ये आहे आणि सर्वात कमी घनता आहे ती अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 सर्वात कमी घनतेचं राज्य अरुणाचल प्रदेश आहे. तर मित्रांनो सर्वाधिक घनतेचं राज्य कोणतं आहे? बिहार. आणि सर्वाधिक घनतेचा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे मित्रांनो? सर्वाधिक घनतेचा केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली. याची लोकसंख्या घनता आहे 11,320. त्याच्या पाठोपाठ चंदीगड आणि पॉंडिचेरीचा क्रमांक लागतो. तर त्याचबरोबर सर्वात कमी लोकसंख्येची घनता ही अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. त्या ठिकाणी किती आहे? 46 प्रति चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी कोणती व्यक्ती हिंदुस्थानी संगीत क्षेत्राशी संबंधित नाही? मित्रांनो या ठिकाणी पहा, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि परवीन सुलताना हे काय आहेत? हिंदुस्थानी शास्त्रीय गायकाचे गायक आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 36, कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरवण्याचा अधिकार राज्याला आहे? मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या भाग 17 मध्ये कलम 343 ते 351 मध्ये अधिकृत भाषेबद्दलच्या तरतुदी आहेत. तर मित्रांनो त्यापैकी पहा, कलम 345 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? एखाद्या राज्याला राज्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या किंवा राष्ट्रीय भाषांपैकी एका भाषेची किंवा अनेक भाषांची निवड ही आपल्या राज्याची किंवा राज्य विधानसभेची अधिकृत भाषा म्हणून करता येते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 कलम 345. प्रश्न क्रमांक 37, सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर, चिंचोली, बार्शी, कुर्डुवाडी या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी कापड उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो किंवा प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पायाशी संबंधित कपडे म्हणजे होजियरी मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जाते. म्हणजे या ठिकाणी चिंचोली वसाहत आहे ती होजियरीसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 38, सोयाबीनच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? मित्रांनो जर जुना प्रश्न असता तर त्यावेळी मध्य प्रदेश हे प्रथम क्रमांकावर होते, परंतु मित्रांनो 2023 मध्ये सध्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 39, भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? मित्रांनो भारतामध्ये सर्वाधिक खनिज तेलाचे उत्पादन आहे ते मुंबईमधील बॉम्बे हा या ठिकाणी होते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. मित्रांनो अंकलेश्वर गुजरात आणि दिग्बोई आसाममध्ये आहे. प्रश्न क्रमांक 40, हेबियस कॉर्पस म्हणजे काय? मित्रांनो हेबियस कॉर्पस म्हणजे काय? तर एखाद्या कैद्याची किंवा एखाद्या व्यक्तीला जर कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने बेकायदेशीरपणे जर अटक करून ठेवली असेल किंवा लपवून ठेवलं असेल तर त्या संबंधी त्याला त्या व्यक्तीला हजर करण्याचा आदेश दिला जातो. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बंदी प्रत्यक्षीकरण हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो राज्यघटनेच्या कलम 32 मध्ये काय आहेत? 5 रीट दिलेले आहेत. कोणत्या? हेबियस कॉर्पस, मॅन्डेमस, सर्शिओररी, कोवारंटो आणि प्रोहिबिशन. प्रश्न क्रमांक 41, शांतिवन हे कुणाचे समाधी स्थान आहे? मित्रांनो शांतिवन हे जवाहरलाल नेहरू यांचं समाधी स्थळ आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. आणि मित्रांनो हे दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर मित्रांनो लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाला काय नाव देण्यात आलेलं आहे? विजय घाट. हे देखील दिल्लीमध्ये आहे. राजीव गांधी यांच्या समाधीला वीरभूमी हे नाव देण्यात आलेलं आहे. हे देखील दिल्लीमध्ये आहे. त्याचबरोबर श्रीमती इंदिरा गांधी यांच्या समाधीला शक्तीस्थळ हे नाव देण्यात आलेलं आहे. हे देखील दिल्लीमध्ये आहे.
त्याचबरोबर महात्मा गांधी यांच्या समाधीला काय म्हटलं जातं, राजघाट, हे देखील दिल्लीमध्ये आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीला काय म्हटलं जातं, चैत्यभूमी म्हटलं जातं, हे मुंबईमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 42, पाचूचे बेट म्हणून कोणत्या ठिकाणी ओळखले जाते? मित्रांनो, श्रीलंकेला मिळालेल्या वनसंपत्तीमुळे याला पाचूचे बेट असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 श्रीलंका. प्रश्न क्रमांक 43, जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? मित्रांनो, जगामध्ये सर्वाधिक पाऊस हा भारतातील मेघालय राज्यातील मौसिनराम या ठिकाणी होतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, याआधी चेरापुंजी या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडत होता. हे देखील मौसिनरामच्या शेजारीच आहे, मौसिनरामच्या शेजारील गाव आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी सध्या मौसिनराम या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो आणि तो 11,872 मिलीमीटर म्हणजेच 467 इंच इतका पाऊस पडतो. आणि मित्रांनो, याआधी 1985 मध्ये मौसिनराम या ठिकाणी विक्रमी 26,000 मिलीमीटर म्हणजे 1,000 इंच इतका पाऊस पडलेला आहे. तर मित्रांनो, 2022 मध्ये मौसिनराम या ठिकाणी एकाच दिवसामध्ये 24 तासामध्ये 1,003 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे आणि हा जगातील विक्रम आहे. तर मित्रांनो, आंबोली हे महाराष्ट्रातील ठिकाण आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 44, भारताची प्रमाण वेळ कोणत्या ठिकाणावरून निश्चित केली जाते? मित्रांनो, भारताची प्रमाण वेळ आहे ती अहमदाबाद या ठिकाणावरून निश्चित केली जाते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 प्रयागराज. याचं सध्याचं नाव प्रयागराज आहे असं आहे, आधी याचं नाव अहमदाबाद हे होतं. प्रश्न क्रमांक 45, मुंबईमध्ये टिंबटिंबसाली गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आले. मित्रांनो, मुंबईमध्ये 1911 साली पंचम जॉर्ज, इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज याच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आलेला होता. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, याची खऱ्या अर्थाने बांधायला सुरुवात 1913 साली झाली होती, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 46, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात भारताच्या संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली? मित्रांनो, पूर्ण स्वराज्याची मागणी ही मोतीलाल नेहरू यांनी 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये केली होती. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 47, मतलई वाऱ्याबाबत चुकीचे विधान कोणते? मित्रांनो, मतलई वारे म्हणजे काय? समुद्रावरून वाहणारे वारे दोन प्रकारचे असते, ठीक आहे. एक असते मतलई वारे आणि एक असते खारे वारे. मित्रांनो, दिवसा काय होतं, जमीन तापते आणि जमिनीकडची हवा आहे ती काय होते, विरळ होते. आणि समुद्रावरील हवा असते ती काय असते, दाट असते किंवा जास्त दाबाची असते. मित्रांनो, हवा असते ती जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. म्हणजे दिवसा समुद्राकडील हवा आहे ती जमिनीकडे वाहते, त्याला काय म्हटलं जातं, खारे वारे असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, रात्री समुद्राकडून जी हवा असते ती थंड होऊन या ठिकाणी जास्त दाब निर्माण होतो आणि पुढे समुद्रावरील तापमान जास्त असल्यामुळे समुद्राकडे विरळ हवा असते आणि त्यामुळे काय होतं, रात्री जमिनीकडून हवा समुद्राकडे वाहते, याला काय म्हटलं जातं, मतलई वारे असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी पहा, जमिनीवरून समुद्राकडे वाहते का, वाहते. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते का, वाहते. हवा थंड असते का, थंड असते. दिवसा वाहते का मित्रांनो, नाही. दिवसा कोणते वाहते, खारे वारे वाहते आणि रात्री मतलई वारे वाहते. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 दिवसा वाहते हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 48, अग्निशामक नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरला जातो? मित्रांनो, अग्निशामक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, याला शुष्क बर्फ असं देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 49, 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? मित्रांनो, भारतामध्ये 1987 सालापासून, कधीपासून, 1987 सालापासून CV रमन यांच्या स्मरणार्थ यांचा जन्मदिवस आहे तो 28 फेब्रुवारी हा दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 CV रमन हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, यांना त्यांच्या रमन इफेक्ट या शोधासाठी 1930 साली नोबेल पारितोषिक देखील देण्यात आलं होतं आणि घोषणा कधी झाली मित्रांनो, राष्ट्रीय विज्ञान दिवसाची 1987 साली, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 50, मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो? मित्रांनो, मानवी शरीरामध्ये बोटाच्या आकाराचा किंवा बोटासारख्या आकाराचा एक भाग असतो जो आपल्या मोठ्या आतड्याला जोडलेला असतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 मोठे आतडे. अपेंडिक्स आहे ते मोठ्या आतड्याला जोडलेलं असतं. प्रश्न क्रमांक 51, एका विशिष्ट रकमेवर 2% दराने 2 वर्षात 500 रुपये व्याज मिळते, तर ती रक्कम कोणती? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, रक्कम किती आहे या ठिकाणी दिलेली नाहीये, ठीक आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला व्याज दिलेलं आहे, किती आहे, व्याज आहे 500 रुपये. मग मित्रांनो, सरळ व्याज सूत्र काय, सरळ व्याज म्हणजे इंटरेस्ट बरोबर म द क भागिले 100. म
द क मुद्दल दर कालावधी भागिले 100. या ठिकाणी काय काय दिलेलं आहे, व्याज दिलेलं आहे. ठीक आहे, मुद्दल दिलेलं नाहीये, मुद्दल आपल्याला काढायचं आहे. मुद्दलला आपण x मानूया. द बरोबर काय दिलेलं आहे 2% आणि क कालावधी किती आहे 2 वर्ष आहे. मग मित्रांनो यामध्ये किमती ठेवून करूया आपण आता. 500 बरोबर या ठिकाणी काय मुद्दल x गुणिले दर काय 2 गुणिले कालावधी 2 भागिले 100. ठीक आहे मित्रांनो, मग या ठिकाणी पहा, मग आता x ची किंमत काढायची म्हणजे x बरोबर काय होईल, हे इतर जे आहे ते इकडे येईल. म्हणजेच 500 आहे सोबत राहील आणि हे 2 गुणिले 2 भागिले 100 आहे ते उलट होईल. म्हणजेच 500 गुणिले 100 भागिले 2 गुणिले 2 म्हणजे 4. मग या ठिकाणी पहा 4 की 4 आणि 25 चौक 100 म्हणजेच 500 गुणिले 25. 500 गुणिले 25 हे आपलं उत्तर असणार आहे. किती होईल 500 गुणिले 25 बरोबर 25 5 1600 म्हणजे 125 आणि हे राहिलेले 2 शून्य म्हणजेच 12,500 ही ती रक्कम असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 52, 5,000 रुपये रकमेवर 10% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती. आता मित्रांनो चक्रवाढ व्याज काढण्यासाठी फॉर्म्युला असतो, परंतु आपण सोप्या पद्धतीने पाहूया. या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं, एका वर्षात सरळ व्याज काढायचं. किती होईल, मदक भागिले 100 नुसार 5,000 गुणिले दर किती आहे 10 गुणिले 1 वर्ष. ठीक आहे, एका वर्षासाठी काढायचं आहे भागिले 100. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. 50 गुणिले 10 बरोबर 500. एका वर्षाचं व्याज किती झालं 500. मग मित्रांनो हे 500 आहे ते रकमेमध्ये ऍड करायचं, 5,000 मध्ये ऍड करायचं. म्हणजेच 5,500 गुणिले दर किती 10 आहे आणि गुणिले कालावधी किती 1 आहे. म्हणजेच भागिले 100 केल्यानंतर शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले. 55 गुणिले 10 बरोबर 550. मग मित्रांनो आधीचे 500 आणि हे 550 एकूण किती होतील, 500 अधिक 550 बरोबर 1050 हे आपलं उत्तर असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. फॉर्म्युला काढण्याला जास्त वेळ लागेल किंवा त्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत, परंतु या सोप्या पद्धतीने नक्की समजेल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 53, अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 6,859 आणि 9,069 ला भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 8 शिल्लक राहील. मित्रांनो या ठिकाणी भागायचं नंतर बाकी पाहायचे असं नाही करायचं. या ठिकाणी काय करायचं, सुरुवातीलाच 6,859 वजा 8 करायचं, 9,069 वजा 8 करायचं, नंतर या संख्येने भागून बघायचं. तर मित्रांनो यापैकी 221 न 6,851 म्हणजे 6,859 वजा 8 केल्यानंतर काय होतं, 6,851 ला भागलं तर काय होईल, 31 ने भाग जातोय. ठीक आहे, भागाकार 31 येतोय. आणि 9,069 वजा 8 केलं किती राहील 9,061. याला देखील मित्रांनो 221 ने भाग जातो आणि 41 हा भागाकार येतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2. जर या दोन्ही संख्यामधून 8 वजा केलं तर 221 त्यांना पूर्ण भाग जातोय किंवा 221 ने भाग गेल्यानंतर त्यांची बाकी 8 शिल्लक राहते. प्रश्न क्रमांक 54, 4चा घन 8च्या वर्गाच्या किती पट आहे. मित्रांनो 4चा घन किती, 4 गुणिले 4 गुणिले 4 64 आणि 8चा वर्ग किती 8 गुणिले 8 64. मित्रांनो 64 बरोबर 64 आहे म्हणून हे काय एक पट आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 55, एक कार ताशी 60 किलोमीटर वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते. येताना y किलोमीटर वेगाने परत येते. तर कारचा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग 48 किलोमीटर असेल तर y बरोबर किती. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, सरासरी किती आहे 48 आहे आणि सरासरी कसे काढतो आपण, 2 स्पीड भागिले 2 अंतर समान आहे त्यामुळे त्याला 2 ने भागलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी 48 गुणिले 2 काय होईल, त्यांचा एकूण स्पीड होईल, दोन्ही गाड्यांच्या स्पीडची बेरीज होईल. म्हणजेच 96 ही दोन्ही गाड्यांच्या स्पीडची बेरीज आहे. मग मित्रांनो पहिल्या गाडीचा x चा वेग किती आहे 60 किलोमीटर आहे, दुसरी गाडी y आहे त्याचा वेग किती असेल, मग 96 वजा 60 बरोबर 36. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 56, रंगरावांनी फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये प्रति लिटर होता. तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकूण किती रुपये बिल दिले असेल. आता मित्रांनो 1996 हे लीप वर्ष आहे का हे आधी पाहायचं बरं का. पहिल्यांदा लीप वर्ष आहे का पाहायचं, कारण या ठिकाणी फेब्रुवारी महिना दिलेला आहे. मग मित्रांनो लीप वर्ष कसं पाहायचं, या वर्षाला 4 ने भागायचं, जर 4 ने पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष असेल. या ठिकाणी पहा 416 राहिले 3, 9 चौक 36 राहिले 3च आणि 9 चौक 36 म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग जातोय. म्हणून या ठिकाणी 1996 काय लीप वर्ष आहे. म्हणजे मित्रांनो 1 फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस आहेत. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय करायचं, एकूण किती लिटर दूध नेलं हे काढायचं. म्हणजेच 29 गुणिले प्रति दिवस 1.5 लिटर दूध, म्हणजेच एकूण किती होतंय
43.5. 43.5. आता मित्रांनो 43.5 गुणिले प्रति लिटर दर किती आहे 36 रुपये. 43.5 गुणिले 36 बरोबर 1566, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 57. एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20% कपात केली, नंतर 10% वाढ केली, तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, किंमत किती मानूया आपण? 100 मानूया. 100 मध्ये सुरुवातीला 20% कपात केली, म्हणजे 100 वजा 20 केलं, किती राहिलं? किंमत राहिली 80. मग मित्रांनो त्याच्यामध्ये पुन्हा 10% वाढ केली, म्हणजे 80 चे 10% वाढ केली. 80 गुणिले 10/100. या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला. 8 गुणिले, म्हणजे या ठिकाणी काय झालं? 8 रुपयाची वाढ केलेली आहे. 80 अधिक 8 बरोबर 88. आता किंमत किती आहे? 88 आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो ही आधीच्या किमतीपेक्षा किती टक्क्याने कमी आहे किंवा किती रुपयांनी कमी आहे? 100 वजा 88 बरोबर 12 रुपयांनी कमी आहे. आणि मित्रांनो 12 हे 100 चे किती टक्के आहेत? 12% आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा पहा, कपात किती केले? 20% केलेले आहे. आपण काय मानूया? वस्तूची किंमत 100 रुपये मानूया. कपात किती केली? 100 चे 20%, म्हणजे 100 गुणिले 20/100 किती? 100 ला 100 गेलं, 20 राहिलं, म्हणजे 20 रुपयांची कपात केली. आता किंमत किती झाली वस्तूची? 80 रुपये झाली. ठीक आहे. मग मित्रांनो या 80 रुपयामध्ये काय केलं? 10% वाढ केली, म्हणजे 80 10% वाढवलं. 80 गुणिले 10/100. आता या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे. मग पहा 8 राहिले. ठीक आहे. 8 रुपये राहिले. मग मित्रांनो 8 रुपयांची वाढ केलेली आहे. किती मध्ये? 80 मध्ये. म्हणजे आता नवीन किंमत किती आहे? 80 अधिक 8. ठीक आहे. मग आता नवीन किंमत झाली 88. आणि तरीही देखील मित्रांनो ही पहिल्या किमतीपेक्षा कमी आहे. कितीने कमी आहे ते आपण इथे पाहूया. 100 वजा 88 किती? 12. तर ही सुरुवातीच्या किमतीपेक्षा ती 12 रुपयांनी कमी आहे. म्हणजेच या ठिकाणी 100चं 12 हे किती टक्के असणार आहे? 12/100 गुणिले 100, म्हणजे शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, राहिले किती? 12%. म्हणजेच 12% किंमत कमी झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 58. एका सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात, तर राहिलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, 100 सैनिक आहेत आणि 10 दिवस धान्य पुरू शकतं. म्हणजे समजा एक सैनिक 1 किलो धान्य खातो दिवसाला. ठीक आहे. तर 100 सैनिक किती खातील? 100 किलो खातील. आणि मित्रांनो हे किती दिवस पुरणार आहे? 10 दिवस. म्हणजे 100 गुणिले 10 बरोबर आता तळावर 1000 किलो रेशन उपलब्ध आहे. ठीक आहे. मग मित्रांनो 2 दिवस गेले. 2 दिवसामध्ये या 100 सैनिकांनी किती धान्य खाल्लं? 200 धान्य खाल्लं. म्हणजे 1000 वजा 200 राहिले किती? 800. ठीक आहे. आता हे 800 धान्य राहिलेलं आहे. आणि तिसऱ्या दिवशी किती सैनिक आले? 60 सैनिक आणखी आले. म्हणजे रोज किती अन्न खातील किंवा किती रेशन संपेल? 160 किलो रेशन संपेल. म्हणजेच 800 भागिले 160 केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? हे रेशन किती दिवस पुरेल हे मिळेल. म्हणजेच 16 × 16 16×5 म्हणजेच हे रेशन जे आहे ते 5 दिवस पुरणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 59. 4% वार्षिक दराने एका विशिष्ट रकमेवर मिळणाऱ्या साधारण व चक्रवाढ व्याजातील 2 वर्षातील अंतर 32 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? आता मित्रांनो यासाठी एक फॉर्म्युला वापरायचा आहे. आय म्हणजे इंटरेस्ट बरोबर किंवा इंटरेस्ट मधील फरक बरोबर पी म्हणजे मुद्दल गुणिले R/100 भागिले कालावधी असेल तो याचा घातांक असेल, म्हणजे टी. ठीक आहे. या फॉर्म्युलामध्ये किमती ठेवूया. या ठिकाणी आय आपल्याकडे आहे. आय किती आहे? 32 आहे. 32 बरोबर पी आहे का आपल्याकडं? पी नाहीये. पी इंटू दर किती आहे? 4/100 कालावधी 2 वर्ष. ठीक आहे. मग आता हे सोडवा. काय मिळतंय? 4 × 4 25 × 100 म्हणजे 1/25 झालं. ठीक आहे. 32 बरोबर पी इंटू 1/25चा वर्ग आलेला आहे. ठीक आहे. सोडवा पाहूया आता. बरोबर 32 बरोबर पी इंटू 1चा वर्ग 1 आणि 25चा वर्ग 725. ठीक आहे. हे झालं. मग मित्रांनो या ठिकाणी आता पी काढायचं आपल्याला. मग पी बरोबर काय येईल? 32. हे 725 आहे ते उलटवून इकडे येईल, गुणिले होईल. 725 गुणिले 32. ठीक आहे. 725 गुणिले 32 हे आपलं उत्तर असेल. म्हणजेच हे किती येतं?
625 गुणिले 32 बरोबर येणार आहे 20,000 रुपये. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 60. अनिकेतने 400 रुपये किमतीची चादर 50 रुपये खर्च करून घरी आणली व नंतर त्याने ती चादर 540 रुपयास विकली, तर त्याला किती नफा झाला? आता मित्रांनो, अनिकेतने चादर खरेदी केली 400 रुपयांना, ठीक आहे, परंतु 400 रुपये त्याचा एकूण खर्च आहे का? नाहीये. या ठिकाणी त्यानं 50 रुपये खर्च तिला घरी आणण्यासाठी केलेला आहे, म्हणजे 400 अधिक 50, अनिकेतने एकूण 450 रुपये खर्च केलेले आहेत. आणि मित्रांनो, त्याने ती चादर 540 रुपयांना विकलेली आहे, म्हणजे या ठिकाणी त्याला फायदा झाला की तोटा झाला? 540 वजा 450 बरोबर त्याला 90 रुपयांचा फायदा झालेला आहे, ठीक आहे, प्लस 90 आहे, 90 रुपयांचा फायदा झाला. मग मित्रांनो, त्याला शेकडा किती नफा झाला हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच हे 90 आहे ते 450 किती टक्के ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच काय करायला लागेल? टक्केवारीचा फॉर्म्युला 90 भागिले 450 गुणिले 100. आता या शून्याला हा शून्य गेला, 45 एके 45, 45 दुने 90, 2 गुणिले 10 बरोबर 20. किती टक्के फायदा झालेला आहे? 20% फायदा झालेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 61. एका बसमधील 20 लोकांचे सरासरी वजन 30 किलो आहे. त्यामध्ये आणखी एकत्रित 150 किलो वजन असणाऱ्या 5 व्यक्ती येऊन बसल्या, तर आता सरासरी वजन किती असेल? आता मित्रांनो, सुरुवातीला वजन किती आहे? 20 आहे. आता मित्रांनो, सुरुवातीला 20 लोकांचं सरासरी वजन किती आहे? 30 आहे, ठीक आहे. सुरुवातीला 20 लोक आहेत, सरासरी वजन आहे 30. मग मित्रांनो, एकूण वजन किती आहे? 20 गुणिले 30 बरोबर 600 किलो एकूण वजन आहे. मग मित्रांनो, याच्यामध्ये पुन्हा वाढ झालेली आहे, 5 व्यक्ती आलेले आहेत. 20चं किती झालं? 25, ठीक आहे. आणि 600चं किती झालं? 600 अधिक 150 बरोबर 750. आता मित्रांनो, याला आपल्याला काय करायचं? सरासरी काढायचं, तर काय करायला लागेल? 750 ला 25 न भागलं पाहिजे. म्हणजे 750 भागिले 25, 25 25, 25 त्रिक 75, म्हणजे 30. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 25 व्यक्तीचं सरासरी वजन किती झालेलं आहे? आता 30 किलो झालेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. आधी देखील 30 होतं, आता देखील 30 आहे. प्रश्न क्रमांक 62. 12,000 रुपये रकमेवर विजयला 5% दराने रकमेच्या 1/10 व्याज प्राप्त होते, तर मुदत काढा. आता मित्रांनो, या ठिकाणी मुदत काढायचा म्हणजे कालावधी काढायचा आहे. सरळ व्याज सूत्र काय आहे? मदक भागिले 100, ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, जर 12,000 रुपये रक्कम असेल आणि 5% दर असेल, तर त्याला 1/10% व्याज प्राप्त होतं. आणि मित्रांनो, 1/10% कशाचा आहे? 12,000चा आहे. म्हणजे आपल्याला 1/10% म्हणजे किती काढलं पाहिजे? 1/10 गुणिले 12,000 केलं पाहिजे. या ठिकाणी शून्याला शून्य गेला, राहिले किती? 1200. म्हणजेच त्याला 1,200 रुपये व्याज प्राप्त होतंय. मग आपल्याला त्या ठिकाणी सरळ व्याज सूत्र वापरायचं आहे. काय आहे? सरळ व्याज बरोबर, सरळ व्याज किती या ठिकाणी? 1200 बरोबर मुद्दल 12,000 गुणिले दर 5% गुणिले कालावधी दिलेला नाही म्हणून टी भागिले 100. मग या ठिकाणी पहा, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, म्हणजेच 1200 बरोबर 120 गुणिले 5 गुणिले टी. आता मित्रांनो, टीची किंमत काढायचं तर काय होईल? 120 गुणिले 5 आहे, ते उलटवून इकडे येईल. म्हणजेच टी बरोबर 1,200 भागिले 120 गुणिले 5. आता या ठिकाणी पहा, 120 ला 120 ने भाग गेला, किती राहिलं? 10 राहिलं, ठीक आहे. आणि 5 एके 5, 5 दुने 10, म्हणजे या ठिकाणी कालावधी किती आहे? 2 वर्ष आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 63. एक आगगाडी 1,200 मीटर अंतर 36 सेकंदात पार करते, तर त्या गाडीचा ताशी वेग किती? आता मित्रांनो, अंतर किती आहे? 1,200 मीटर आहे, ते बाजूला ठेवूया. कालावधी किती आहे? 36 सेकंद आहे. मित्रांनो, याला आपल्याला तासामध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. कसं करता येईल? 36 गुणिले 5/18 असं केलं, आपल्याला काय मिळेल? तासामध्ये अंतर मिळेल किंवा तासामध्ये कालावधी मिळेल. 18 एके 18, 18 दुने 36, 2 गुणिले 5 बरोबर 10. या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला कशाचा वापरायचा आहे? स्पीडचा वापरायचा आहे. स्पीड काढायचा आहे ना. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती दिलेला आहे? 1,200 आणि टाइम किती दिलेला आहे? 10. मग मित्रांनो, या ठिकाणी 10 ने 1,200 ला भागला तर काय मिळेल? 10 एके 10, शून्याला शून्य गेला, म्हणजे 120. गाडीचा ताशी वेग किती होता? 120 किलोमीटर प्रति तास. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 64. 21 विषम संख्यांची सरासरी 51 आहे,
तर सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान दुसरी संख्या यातील अंतर किती? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, जर क्रमशः विषम संख्या असतील किंवा क्रमशः समसंख्या असतील तर त्यांची सरासरी असते ती त्यांच्या मधली संख्या असते. म्हणजे या ठिकाणी 21 संख्या आहेत, विषम आहेत, म्हणून या ठिकाणी 51 ही मधली संख्या आहे, म्हणजे 51 ही देखील त्याच्या मधली संख्या आहे, बरोबर मधली संख्या आहे. म्हणजे जर 51 या ठिकाणी असेल तर 51 पेक्षा मोठ्या 10 संख्या असतील आणि 51 पेक्षा लहान 10 संख्या असतील. मग मित्रांनो आपल्याला काय करायला लागेल, 51 अधिक 20 केलं की आपल्याला सर्वात मोठी संख्या मिळेल. किती मिळते? 51 अधिक 20 बरोबर 71. आणि 51 वजा 20 केलं की आपल्याला सर्वात लहान संख्या मिळेल किती? 31. मग मित्रांनो या ठिकाणी सर्वात लहान 31 आहे, सर्वात मोठी 71 आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्वात लहान दुसरी संख्या विचारलेली आहे. ठीक आहे, म्हणजे 31 नंतर कोणती असेल? 33. मग ठीक आहे, मग 71 वजा 33 केल्यानंतर आपल्याला किती मिळेल? 71 वजा 33 केल्यानंतर आपल्याला मिळतं 71 वजा 33 किती होतं? 11 3 गेलं 8 आणि 6 3 गेलं 3 38. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 65, रवीचा पगार मनीषच्या पगाराच्या 30% अधिक आहे, तर मनीषचा पगार रवीच्या पगाराच्या किती टक्के कमी आहे? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण काय म्हणूया, मनीषचा पगार बरोबर 100 मानूया. कमी कोणाचा आहे तो मानून घ्यायचा. 100 मनीषचा पगार आहे, ठीक आहे. आणि रवीचा किती आहे? त्याच्यापेक्षा 30% अधिक आहे, म्हणजे 100 गुणिले 30/100 म्हणजे 100ला 100 गेले 30. रवीचा पगार आहे तो मनीषपेक्षा 30 न अधिक आहे, म्हणजे किती असणार आहे? 100 अधिक 30 बरोबर 130 पगार आहे कोणाचा? रवीचा. आणि मित्रांनो रवीचा पगार आहे तो मनीषच्या पगारापेक्षा किती न कमी आहे? 30 न कमी आहे, म्हणजेच 130 वजा रवीचा पगार वजा मनीषचा पगार किती? 30 रुपये. ठीक आहे, मग मित्रांनो हे 30 रुपये आहे ते रवीच्या पगाराचे किती टक्के आहेत? म्हणजे 30/130 गुणिले 100. आता मित्रांनो या शून्याला हा शून्य गेला, 13 × 13 13 2 26. ठीक आहे, राहिलं किती? 4 राहिलं. 33 39 राहिला किती? 1 राहिला आणि 0 23.07 हे आपलं उत्तर असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 66, एका नावेमध्ये 12 व्यक्ती हजर होते, प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा आलिंगन दिले तर एकूण किती आलिंगने होतील? मित्रांनो या ठिकाणी पहा, 12 व्यक्ती आहेत, तर 12 व्यक्ती आहे ती 11 व्यक्तींसोबत आलिंगन देईल. ठीक आहे, त्याचप्रमाणे 10वी व्यक्ती आहे ती 9 व्यक्तींसोबत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? आपला बेरजेचा समेशनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय होतं? समेशन ऑफ n इज इक्वल टू n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 किती होतं? व्हॅल्यू ठेवा. समेशन ऑफ किती? 12. समेशन ऑफ 12 इज इक्वल टू 12 गुणिले 12 अधिक 1 भागिले 2. काय झालं? 12 गुणिले 13. 12 गुणिले 13 बरोबर किती येतं? 12 गुणिले 13 बरोबर 12 त्रिक 36 हात चाला 3 12 त्रिक 12 12 3 15 156. 156 भागिले 2. 156 भागिले 2 किती होईल? 2 के बे 2 7 14 राहिला किती? 1 2 8 16 78. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. एकूण 78 वेळा आलिंगन होतील. प्रश्न क्रमांक 67, 200 कोटीमध्ये 2 वर किती शून्य असतात? मित्रांनो 1 कोटीमध्ये 2 वर 7 शून्य असतात. 1 कोटीमध्ये किती शून्य असतात? 1 वर 7 शून्य असतात. मग मित्रांनो 200 कोटीमध्ये 2 वर आणखी शून्य वाढलेले आहेत. 7 अधिक 2 बरोबर 9. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं उत्तर असेल. 200 कोटीमध्ये 2 वर 9 शून्य असतील. प्रश्न क्रमांक 68, 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? मित्रांनो मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना त्या संख्याने व्यतिरिक्त आणि 1 व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही अशा संख्यांना मूळ संख्या म्हटलं जातं. मग मित्रांनो 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2, ज्यांना इतर कोणत्याही संख्यांनी भाग जात नाही. प्रश्न क्रमांक 69, एका दूध संकलन केंद्रावर 805 लिटर गाईचे दूध व 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले. त्यापैकी 1575 लिटर दूध विक्री केले, तर किती लिटर दूध शिल्लक राहिले? आता मित्रांनो या ठिकाणी गाईचं म्हशीचं काही फरक पडत नाही, आपल्याला फक्त कन्फ्युज करण्यासाठी दिलेला आहे. या ठिकाणी पहा 805 अधिक 915 एवढं दूध संकलन झालेलं आहे. त्यातून 1575 लिटर दूध विकलं गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पहा 805 अधिक 915 बरोबर किती? 1720. आणि मित्रांनो त्यामधून किती विकलं? 1575 लिटर दूध विकलेलं आहे. म्हणजेच 10 5 गेलं 5, 11 7 गेलं 4 आणि 7 गेलं 7 5 गेलं 1. 185 लिटर दूध शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल.
प्रश्न क्रमांक 70, 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 4 अंकी लहानात लहान समसंख्या यांच्यातील फरकातील अंकांची बेरीज किती? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 99,998 ही सर्वात मोठी 5 अंकी समसंख्या आहे. आणि 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 1001. मग मित्रांनो या ठिकाणी पहा, 99,998 वजा 1001 बरोबर किती येणार आहे? 98,997. मग मित्रांनो या ठिकाणी या सर्वांची बेरीज करायची आहे. 9 अधिक 8 अधिक 9 अधिक 9 अधिक 7 किती होईल? 9 आणि 8 17, 17 आणि 9 26, 26 आणि 9 35, 35 आणि 7 42 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 72, जगदीश, राजेश व पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायात 84,000 रुपयाचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे 2, 3, 7 या प्रमाणात नफ्याचे वाटप केले, तर राजेशचा वाटा किती रुपये असेल? आता मित्रांनो यांचे एकूण मिळून युनिट किती झाले? 2, 3 आणि 7. एकूण युनिट किती झाले? 2 अधिक 3 अधिक 7 बरोबर 12 युनिट झालेले आहेत. आणि मित्रांनो फायदा किती आहे? 84,000 फायदा आहे. मग मित्रांनो एक युनिट किती लेवलचा आहे किंवा एक युनिटची किंमत किती आहे? 84,000 भागिले 12 बरोबर 12 के 12 12 84 म्हणजे एक युनिट आहे 7,000 रुपयांचा. मग मित्रांनो यापैकी पहा, जगदीशला 2 याप्रमाणे 7,000 गुणिले 2 बरोबर 14,000. जगदीशला किती मिळतील? 14,000 मिळतील. राजेशला 3 या प्रमाणाप्रमाणे 7,000 गुणिले 3 बरोबर 21,000 रुपये मिळतील. आणि तिसरा कोण आहे? पंकजला 7 याप्रमाणे 49,000 रुपये मिळतील. म्हणजे या ठिकाणी राजेशला किती मिळालेले आहेत? 3 याप्रमाणे किती मिळाले? 21,000 रुपये मिळाले. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 73, गणपतरावाने 2,250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये अधिक होता, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, गणपतरावाने 2,250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यामध्ये फेडलेलं आहे. मग मित्रांनो याला जर 2,250 ला आपण 5 ने भागलं, 2,250 ला जर 5 ने भागलं तर काय मिळेल आपल्याला? मधला हप्ता म्हणजे तिसरा हप्ता कितीचा होता ते मिळेल. म्हणजे कितीचा हप्ता होता तो? 2,250 भागिले 5 बरोबर 450. तिसरा हप्ता 450चा होता. चौथा हप्ता अधिक 50 500चा असेल. आणि पाचवा हप्ता हा 550 रुपयांचा असेल. त्याचप्रमाणे दुसरा हप्ता किती असेल? 450 वजा 50 400 रुपयांचा. आणि पहिला हप्ता किती असेल? 400 वजा 50 350. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पहिला हप्ता होता तो 350 रुपयांचा होता. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 74, एका शेतात काही गायी व गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, गायीने किती पाय आहेत? 4 पाय आहेत. आणि माणसाला गुराख्याने किती आहेत? 2 पाय आहेत. ठीक आहे. मग मित्रांनो आपण काय करूया? 26 गुणिले 2 करूया. ठीक आहे. 26 प्रत्येकाला 2 पाय याप्रमाणे 26 गुणिले 2 बरोबर 52. त्यापैकी गुराख्यांचे आणि गायींचे 2 प्रमाणे किती पाय झाले? 52 झाले. मग मित्रांनो यापैकी गुराख्यांचे काही पाय आहेत. ठीक आहे. मग आता राहिले काय? फक्त गायींचे पाय राहिले. किती राहिले? 98 वजा 52. ठीक आहे. 98 वजा 52 केल्यानंतर काय मिळालं? 6 आणि 4 म्हणजे 46 राहिलं. ठीक आहे. 46 काय राहिले? तर फक्त 2 पाय याप्रमाणे राहिले. मग 46 भागिले 2 केल्यानंतर काय मिळालं? 46 भागिले 2 केल्यानंतर आपल्याला काय मिळालं? 23 मिळालं. म्हणजे 23 काय आहेत मित्रांनो? 23 गायी आहेत. आणि 26 पैकी 23 गायी असतील तर गुराखी किती असतील? 3 असतील. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 75, एका चौरसाची परिमिती 60 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे? आता मित्रांनो परिमिती बरोबर काय असतं? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. ठीक आहे. या ठिकाणी परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू आहे. 4 गुणिले बाजू बरोबर किती? 60. मग मित्रांनो बाजू बरोबर किती? 60 भागिले 4 बरोबर 15. एक बाजू 15 आहे. आणि मित्रांनो चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र असतं? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे 15चा वर्ग किती आहे? 225. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 76, विधाने. मित्रांनो विधान पहा आणि त्यावरून अनुमान कोणते योग्य आहे ते सांगा. ठीक आहे. एक, काही खुर्च्या टेबल किंवा टेबल असतात. काही टेबल किंवा टेबल हे कपाटे असतात. तर मित्रांनो सर्व टेबल हे कपाटे असतात का? नाही. या ठिकाणी पहा वेन डायग्राम काय बनते? ह्या खुर्च्या आहेत. यातल्या काही खुर्च्या आहेत त्या काय आहेत? टेबल आहेत. ठीक आहे. आणि यातले काही टेबल आहेत ते कपाटे आहेत. ठीक आहे. अशी डायग्राम झाली. मग मित्रांनो या ठिकाणी काय होईल? डायग्राम पुन्हा एकदा काढतो मी. खुर्च्या, टेबल आणि कपाट. म्हणजे या ठिकाणी
सर्व टेबल कपाट आहेत का? हे तर विधान सत्य नाहीये. एकही टेबल खुर्ची नाही असं आहे का? मित्रांनो हे देखील सत्य नाहीये. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 अ व ब दोन्ही अनुमाने असत्य आहेत. या प्रश्न क्रमांक 77 विधाने. एकही खांब मनोरा नसतो आणि सर्व मनोरे स्तंभ असतात. आता मित्रांनो पहा, एकही खांब हा खांब आहे आणि हा मनोरा आहे. ठीक आहे, तर एकही खांब मनोरा नाहीये म्हणून ह्या दोन वेगळ्या डायग्राम आहेत. तर सर्व मनोरे आहेत ते स्तंभ आहेत. म्हणजे मित्रांनो सर्व मनोरे आहेत ते स्तंभाचा काही भाग आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा, काही स्तंभ आहेत ते मनोरे आहेत का? तर आहेत मित्रांनो. या सर्व मनोऱ्यांपैकी, या सर्व स्तंभांपैकी काही स्तंभ आहेत ते मनोरे आहेत. म्हणजे अनुमान सत्य आहे. ब, काही स्तंभ खांब असतात. मित्रांनो या ठिकाणी पहा, खांब आणि मनोरा यांच्यामध्ये काही संबंध नाहीये, त्यामुळे स्तंभ आणि खांबामध्ये देखील नसणार आहे. म्हणजे या ठिकाणी ब हे असत्य अनुमान आहे. क, काही स्तंभ खांब नसतात. मित्रांनो या ठिकाणी पहा, काही स्तंभ या ठिकाणी खांब आहेत आपण पाहिलेलं आहे. तरी मित्रांनो या ठिकाणी पहा, काही नाही, कोणतेच स्तंभ खांब नसतात. म्हणजे या ठिकाणी क देखील चुकलेला आहे. आणि ड पहा, सर्व स्तंभ मनोरे असतात. मित्रांनो या ठिकाणी पहा, सर्व स्तंभ मनोरे आहेत का? नाहीयेत. काही स्तंभ मनोरे आहेत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ड देखील चुकलेला आहे. म्हणजे फक्त अ अनुमान बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. फक्त अ अनुमान निघते. प्रश्न क्रमांक 78. प्रवीणचा जन्मदिनांक 20/7/1979 तर 2/4/2020 रोजी त्याचे वय किती असेल? मित्रांनो या ठिकाणी पर्याय चुकीचे आलेले आहेत चुकून. या ठिकाणी हा प्रश्न आपण रद्द करूया. प्रश्न क्रमांक 79. राम पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो मागे फिरला व पुन्हा उजव्या बाजूने 10 अंशाच्या कोनातून वळला. तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, राम आहे तो पूर्वेकडे तोंड करून उभा होता. म्हणजे या ठिकाणी पहा, जर आपण अशा दिशा काढल्या तर या ठिकाणी वरची दिशा आहे ती उत्तर आणि खालची दक्षिण. तर उजव्या हाताला पूर्व असेल आणि डाव्या हाताला पश्चिम असेल. मग मित्रांनो राम पूर्वेकडे तोंड करून होता, उभा होता म्हणजे इकडे तोंड करून होता. मग मित्रांनो तो पुन्हा मागे फिरला. ठीक आहे, मागे फिरला म्हणजे त्याचं तोंड पश्चिमेला झालं. ठीक आहे, आणि नंतर तो 10 अंश कोनातून वळला. म्हणजे या ठिकाणी उजव्या बाजूला 10 अंश कोनातून वळल्यामुळे त्याची जी दिशा असेल ती कोणती असेल? उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये असेल. परंतु या ठिकाणी पश्चिमेला जास्त असेल कारण 10 अंशाचा कोन आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 पश्चिम. तर मित्रांनो या ठिकाणी पश्चिम उत्तर असा पर्याय असता तर या ठिकाणी ते उत्तर आलं असतं. म्हणजेच वायव्य हे उत्तर आलं असतं. प्रश्न क्रमांक 80. एक माणूस पूर्वेकडे 1 किलोमीटर चालत गेला. आता मित्रांनो या ठिकाणी वरच्या गणितामध्ये आपण दिशा पाहिलेल्या आहेत. पूर्व दिशा कोणती आहे? इकडे आहे. ठीक आहे, तो पूर्वेकडे 1 किलोमीटर गेलेला आहे. माणूस या ठिकाणी होता, पूर्वेकडे 1 किलोमीटर गेला. नंतर दक्षिणेकडे वळून 5 किलोमीटर गेला. दक्षिणेकडे म्हणजे खाली वळला आणि 5 किलोमीटर गेला. त्यानंतर पुन्हा तो पूर्वेकडे वळला आणि 2 किलोमीटर गेला. ठीक आहे, त्यानंतर तो उत्तरेकडे वळला आणि 9 किलोमीटर गेला. उत्तरेला 9 किलोमीटर गेला. मग तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती किलोमीटर अंतरावर असेल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, हे 2 आहे, हे 1 आहे. मग या ठिकाणी पूर्ण लाईन अशी वाढवली. पूर्वेची पहिली लाईन आहे ते 1 किलोमीटरची, ती वाढवून किती होईल? 1 अधिक 2 एकूण 3 किलोमीटर होईल. आणि या ठिकाणी पहा, हे अंतर आहे ते 5 किलोमीटर आहे. म्हणजे या पूर्ण 9 मधून हे 5 वजा केल्यानंतर आपल्याला एका त्रिकोणाची, एका कोणाची ही आणि ही बाजू मिळेल. म्हणजे या ठिकाणी 9 वजा 5 किती येतं? 4 येतं. म्हणजे या ठिकाणी 3 आणि 4 ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत आणि तो काटकोनात वळतोय. म्हणून या ठिकाणी पायथागोरसचं प्रमेय वापरूया. पायथागोरसचं प्रमेय काय असतं? कर्ण वर्ग बरोबर बाजूचा वर्ग, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. या ठिकाणी पहिली बाजू किती आलेली आहे? 1 अधिक 2 3 आलेले आहे. आणि दुसरी बाजू 9 वजा 5 ही 4 आलेली आहे. म्हणजेच 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 3चा वर्ग किती असतो? 9. 4चा वर्ग 16. बेरीज किती? 25. कर्ण वर्ग बरोबर 25 असेल तर कर्ण बरोबर किती असेल? म्हणजे तिसरी बाजू बरोबर किती असेल? वर्गमुळात 25. म्हणजे 25 वर्गमूळ किती आहे? 5 आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? तो माणूस आहे तो सुरुवातीच्या ठिकाणापासून 5 किलोमीटर अंतरावर असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 81. 12 वाजून 40 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल? आता मित्रांनो या ठिकाणी आपण घड्याळ काढलं. या ठिकाणी 12 आहे, या ठिकाणी 8 आहे. 12 आणि 8 असा कोण असेल? मग मित्रांनो यासाठी आपण काय मोजत बसणार आहे का? तर या ठिकाणी मोजायचं नाही. या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला कोणता आहे पहा. तास काटासाठी 60H आणि मिनिट काटासाठी वजा 11M मिनिट काटासाठी. ठीक आहे, बरोबर किती असतं? भागिले 2 यानं काय मिळेल आपल्याला? अँगल मिळेल.
आता या ठिकाणी एच किती आहे, म्हणजे तास काटा कितीवर आहे, 12वर आहे. म्हणजेच 60 गुणिले 12 वजा 11 गुणिले 40 भागिले 2. या ठिकाणी 60 गुणिले 12 किती होतं, 1272 720 वजा किती 11 गुणिले 40 11 × 44 440 भागिले 2. या ठिकाणी 720 व 440 बरोबर किती होईल, 280. ठीक आहे, 280 भागिले 2 बरोबर 140. म्हणजे आपला अँगल किती असेल, आपला कोन किती असेल, 140 अंश असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. फॉर्म्युला काय आहे, 60H तास काटासाठी 60H आणि मिनिट काटासाठी 11m भागिले 2 हा आपला फॉर्म्युला असेल. प्रश्न क्रमांक 82, एका सांकेतिक लिपीत 456 याचा अर्थ ब्रिंग मी ॲपल असा होतो, 358 याचा अर्थ पील ग्रीन ॲपल असा होतो आणि 374 याचा अर्थ ब्रिंग ग्रीन फ्रूट असा होतो. तर खाली दिलेल्या पैकी कोणता सांकेतिक अंक मी साठी योग्य होईल. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, ब्रिंग मी ॲपल आणि पील ग्रीन ॲपल यामध्ये काय कॉमन आहे, ॲपल कॉमन आहे आणि 456 आणि 358 मध्ये काय कॉमन आहे, 5 कॉमन आहे. म्हणजे ॲपल साठी काय आलं, 5 आलं. ॲपल बरोबर 5 आलं. ठीक आहे. आता या ठिकाणी ब्रिंग मी ॲपल आणि ब्रिंग ग्रीन फ्रूट याच्यामध्ये काय कॉमन आहे, याच्यामध्ये ब्रिंग कॉमन आहे आणि 456 आणि 374 मध्ये काय कॉमन आहे, 4 कॉमन आहे. म्हणजे ब्रिंग साठी काय आलं, 4 आलं. आणि राहिलं काय मित्रांनो, ब्रिंग मी ॲपल मध्ये पहा 4चा अर्थ आपल्याला माहिती आहे, 5चा अर्थ माहिती आहे आपल्याला. म्हणजे राहिलेलं कशाचं आहे, मीचा आहे. म्हणजेच मी साठी काय असेल, 4 5 सोडलं तर 6 हे मी साठी असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 83, खेड्याकडून शहरांकडे लोकांचे होणारे स्थलांतर हानिकारक आहे. कृतीसंच पहा, 1 खेड्यामधील लोकदारांची नियुक्ती बंधनकारक करावी, 2 खेडे ते शहराला जोडणाऱ्या रेल्वेगाडी कमी कराव्यात, 3 ग्रामीण भागात रोजगार निर्मितीजनक योजना सुरू कराव्यात. मित्रांनो जर आपल्याला खेड्यांकडून शहराकडे होणारं स्थलांतर कमी करायचं असेल तर काय होईल, काय करायला लागेल, तर ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 फक्त 3 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 84, ए आणि बी हे एका रांगेत बसले आहेत. ए हा डावीकडून 11व्या स्थानी आहे तर बी हा उजवीकडून 18व्या स्थानी आहे. त्यांनी एकमेकांच्या स्थानांची अदलाबदल केली तर ए डावीकडून 3ऱ्या स्थानी तर बी उजवीकडून 10व्या स्थानी येतो. तर रांगेत ए व बी सोडून किती व्यक्ती आहेत. मित्रांनो या ठिकाणी पहा, रांग किती व्यक्तींच्या इथे काढलं पाहिजे आणि त्याच्यातून ए आणि बी म्हणजे 2 वजा केलं पाहिजे. आता या ठिकाणी पहा, ए हा डावीकडून कितव्या क्रमांकावर होता, 11व्या क्रमांकावर होता. नंतर त्यानं जागा बदलली तेव्हा तो बीच्या जागी गेला, तेव्हा तो उजवीकडून 18व्या आणि डावीकडून कितव्या स्थानावर गेलेला आहे, 3ऱ्या स्थानावर गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 18 अधिक 3 वजा 1 या फॉर्म्युलाने आपल्याला काय मिळेल, 18 अधिक 3 21 वजा 1 बरोबर रांगेमध्ये 20 मुलं आहेत. आणि मित्रांनो या ठिकाणी काय विचारलं आहे, तर ए आणि बी सोडून किती व्यक्ती आहेत. म्हणजे या ठिकाणी 20 वजा 2 केलं काय मिळेल, 18. एकूण रांगेत किती व्यक्ती आहेत, 18 व्यक्ती आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 85, 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता तर त्या वर्षात खालीलपैकी कोणता वार 53 वेळा आलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा, 2008 हे लीप वर्ष आहे का, याला 4 ने भागून पहा, 4 आपण 24 आणि 4 दुने 8 म्हणजे याला 4 ने भाग जातोय म्हणजे हे लीप वर्ष आहे. ठीक आहे, ज्या वर्षाला 4 ने भाग जातो, 4 ने पूर्ण भाग जातो त्याला काय म्हणायचं, लीप वर्ष म्हणायचं. तर या ठिकाणी पहा 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता तर त्या वर्षात खालीपैकी कोणता वार 53 वेळा आलेला असेल. मित्रांनो या ठिकाणी पहा, हे जे 2008 लीप वर्ष आहे याच्यामध्ये एकूण किती दिवस असतील, नॉर्मल वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 366 दिवस आहेत. म्हणजेच किती दिवस हे 53 वेळा येतील हे आपल्याला पाहिलं पाहिजे. या ठिकाणी 366 भागिले 7 केलं काय होईल, 366 भागिले 7 केल्यानंतर 364 ला 7 ने पूर्ण भाग जातोय आणि बाकी ही 2 राहते. ठीक आहे मित्रांनो, बाकी 2 राहते म्हणजे 2 वार आहेत ते किती वेळा येतील, 53 वेळा येतील. बाकीचे वार आहेत ते 52 वेळा येतील. ठीक आहे, मग या ठिकाणी 13 जानेवारीला कोणता वार आहे, रविवार आहे. म्हणजे या ठिकाणी 1 आणि 2 तारखेला जे वार आलेले आहेत ते किती वेळा येतील, 53 वेळा येतील. ठीक आहे, मग
1 जानेवारीला कोणता वार असेल? या ठिकाणी 13 दिवस मागे जायचं आपल्याला, 12 दिवस मागे जायचं आपल्याला, ठीक आहे. रविवार पासून 12 दिवस मागे गेल्यानंतर काय मिळेल आपल्याला? शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार, सोमवार, रविवार, शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार आणि बुधवार. या ठिकाणी पहा, या वर्षामध्ये मंगळवार आणि बुधवार हे जे 2 वार आहेत ते 53 वेळा येतील. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 मंगळवार हा 2008 या वर्षामध्ये 53 वेळा येईल, मंगळवार आणि बुधवार. प्रश्न क्रमांक 86, विसंगत घटक ओळखा. 3 आणि 7. प्रश्न क्रमांक 86, विसंगत घटक ओळखा. 3, 7, 15, 33, 63. मित्रांनो, या ठिकाणी पहा, 3 अधिक 4 7, 7 अधिक 8 15. म्हणजे या ठिकाणी 4 ची डबल झालेले आहे. आता या ठिकाणी 8 ची डबल करूया. 15 अधिक 16 बरोबर किती होतं? 31 होतं. 31. 31 अधिक 16 ची डबल किती? 32 बरोबर किती होईल? 63 होईल. म्हणजे या ठिकाणी पुढचं पद बरोबर आलेलं आहे, परंतु 33 हे चुकलेलं या ठिकाणी 31 असायला हवं होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? विसंगत घटक कोणता आहे किंवा चुकीचा घटक कोणता आहे? पर्याय क्रमांक 3. क्रम कसा असायला होता? 3, 7, 15, 31, 63 असा क्रम असायला हवा होता. प्रश्न क्रमांक 87, एका सांकेतिक भाषेत CITY हा GMXC असा लिहिला जातो, तर टाउन हा शब्द टिंबटिंब असा लिहिला जाईल. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, सी नंतर किती अक्षर सोडल्यानंतर जी येतं? DEF. 3 अक्षर सोडली, चौथा अक्षर जी असेल. म्हणजेच 3 अक्षर सोडायची आणि चौथा अक्षर घ्यायचं. मग या ठिकाणी पहा, आय साठी पहा, JKL आणि M येतं. म्हणजे 3 अक्षर सोडली, चौथा अक्षर घेतलं. TUVW 3 अक्षर सोडली आणि X घेतलं. Y साठी ZAB 3 अक्षर सोडली आणि C घेतलं. त्याप्रमाणे आपण टाउन साठी करूया. T नंतर 3 अक्षर सोडली, UVW सोडलं, काय होईल? X येईल. T साठी X आलं. नंतर O साठी PQR सोडलं, S येतं. W साठी XYZ सोडलं की A येईल. आणि N साठी OPQ सोडलं की R येतं. ठीक आहे. म्हणजे XSAR हे आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. याचप्रमाणे आता 88 मध्ये पहा, जर RAM बरोबर RAM बरोबर OXJ, SAM बरोबर PXJ, तर CAT बरोबर किती? मित्रांनो, या ठिकाणी पण पहा, RAM मध्ये पहा, R पासून 2 अक्षर मागं आलं, किती आलं? O आलं. A पासून 2 अक्षर मागं आलं, कोणते अक्षर? Z आणि Y अक्षर मागं आलं, काय आलं? X आलं. M नंतर 2 अक्षर मागं आलं, K आणि L मागं आलं, काय आलं? J आलं. म्हणजे या ठिकाणी सॅम साठी देखील तसंच. त्याप्रमाणे कॅट साठी काय करायचं? 2 अक्षर मागे गेलो. C साठी 2 अक्षर मागे गेल्यावर काय आलं? B आणि A मागे गेलो, Z आलं. A साठी 2 अक्षर मागे गेलो, X आलं. आणि T साठी 2 अक्षर मागे गेलो, R आणि S मागे गेल्यानंतर काय येतं? Q येतं. म्हणजे ZXQ हे आपलं उत्तर असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 89, 2-6-5-3 या संख्येला 11 ने व 3 ने निशेष भाग जातो, तर हॅशच्या जागी काय असेल? आता मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं नाही आपल्याला. या ठिकाणी ज्या संख्या आहेत त्या ठिकाणी हॅशच्या जागी आपल्या पर्यायापैकी संख्या टाकून भागाकार करून पाहायचा आहे. या ठिकाणी जर 3 घातल्यानंतर होत नाही, 2 घातल्यानंतर होत नाही, तर 1 घातल्यानंतर होतंय. काय होतंय पहा, 2 1 6 5 1 3 भागिले जर 3 केलं तर काय येतं? 72,171. ठीक आहे. हाला निशेष भाग जातोय. आणि जर 11 ने भागलं तर 21 65 13 भागिले 11 केलं तर काय होतं? 19,683 ने निशेष भाग जातो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. ह्याच्या जागी जर आपण 1 घातला तर 11 आणि 3 ने निशेष भाग जातो. प्रश्न क्रमांक 90, 3 12 27 48 75 x, तर x बरोबर किती? आता या ठिकाणी पहा, 3 आणि किती? 12. 3 आणि 9 12. ठीक आहे. 12 आणि किती? 27. 12 आणि
15 27, ठीक आहे. 9 15 27 आणि किती 48, 27 आणि 21 48, 48 आणि किती 75, 48 आणि 27 75. आणि मित्रांनो मग आता या ठिकाणी पहा 9 9 आणि 6 15, 15 15 आणि 6 21, 21 आणि 6 27, 27 आणि 6 किती आहे मग मित्रांनो 27 अधिक 6 बरोबर 33. म्हणजे मित्रांनो 75 मध्ये जर 33 मिळवलं तर किती येतं 108. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या क्रमांक संख्या कोणती असणार आहे 108 असणार आहे. त्याच्या पुढे जायचं तर काय करायला लागेल 33 अधिक 6 39, ठीक आहे. 39 108 मध्ये प्लस केलं की आपल्याला पुढची संख्या देखील मिळेल. प्रश्न क्रमांक 91. अंजली विजय अजय सुजय ही सख्खी भावंडे आहेत. अजय हा वयाने सर्वात मोठा आहे परंतु उंचीने सर्वात कमी आहे, ठीक आहे. विजय सर्वात उंच नाही, विजय हा सर्वात उंच नाहीये म्हणजे मध्येच कुठेतरी आहे. अंजली सुजयपेक्षा वयाने मोठे, अंजली आहे ती सुजयपेक्षा वयाने मोठे आहे, एजने मोठे आहे, ठीक आहे. परंतु उंचीने लहान आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पहा विजय सर्वात मोठा नाहीये, अजय सर्वात ठेंगणा आहे आणि अंजली वयाने मोठे आहे परंतु सुजयपेक्षा लहान आहे म्हणजे सुजय सर्वात उंच असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4 सुजय. प्रश्न क्रमांक 92. राम श्याम गीता प्रशांत यांनी वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घातले आहेत. रामने हिरवा शर्ट घातला नाही, श्यामने लाल शर्ट घातला नाहीये, गीताने हिरवा किंवा निळा शर्ट घातला नाहीये, प्रशांतने पिवळा शर्ट घातला आहे. तर श्यामने कोणत्या रंगाचा शर्ट घातला आहे? मित्रांनो श्यामने कोणत्या रंगाचा शर्ट घातला आहे ते काढायचं आहे. आता या ठिकाणी पहा रामने हिरवा शर्ट घातलेला नाहीये, रामने हिरवा घातलेला नाही म्हणजे लाल रेड किंवा ब्ल्यू शर्ट घातलेला आहे, ठीक आहे. कारण पिवळा या ठिकाणी प्रशांतने घालून ठेवलेला आहे. ऑप्शन कोणते राहिले याच्याकडे मग हिरवा सोडून लाल आणि निळा. दुसरा पहा कोण आहे श्याम आहे, श्यामने लाल घातलेला नाही म्हणजे कोणता घालू शकतो तो पिवळा, तर प्रशांतने घातल्यामुळे त्याच्याकडे दोन ऑप्शन आहेत, एक तर हिरवा किंवा निळा, ठीक आहे. आणि गीता पहा गीताने हिरवा किंवा निळा शर्ट घातलेला नाहीये मग गीताकडे कोणता ऑप्शन आहे, गीताकडे फक्त एकच ऑप्शन आहे लालचा. म्हणजे या ठिकाणी गीताने लाल शर्ट घातलेला आहे आणि रामने लाल घातलेला आहे का मग रामसाठी लाल हा कॅन्सल होतोय. म्हणजे रामकडे कोणता ऑप्शन आहे फक्त ब्ल्यू ऑप्शन आहे, निळा ऑप्शन आहे. मग या ठिकाणी पहा प्रशांतने पिवळा घातलेला आहे, गीताने लाल घातलेला आहे, रामने निळा घातलेला आहे. तर राहिला कोणता हिरवा, म्हणजेच हिरवा शर्ट हा श्यामने घातलेला आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 93. विसंगत संख्या ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा 216 1331 346 आणि 729 यापैकी पहा 216 हा 6चा घन आहे, ठीक आहे. 1331 हा 11चा घन आहे आणि 729 हा 9चा घन आहे. तर मित्रांनो या ठिकाणी 346 आहे हा पूर्ण घन संख्या नाहीये. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल विसंगत संख्या कोणती आहे 343 आहे. प्रश्न क्रमांक 94. एका परीक्षेत अचूक उत्तराला 4 गुण मिळतात पण चुकीच्या उत्तरामुळे 1 गुण कमी होतो. प्रसादने 50 पैकी 33 प्रश्न सोडवले तर त्याला 102 गुण मिळाले. तर प्रसादने किती प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली? आता मित्रांनो या ठिकाणी पहा एका उत्तराला किती गुण आहेत 4 गुण आहेत, चुकल्यानंतर 1 गुण कमी होतोय आणि प्रसादने किती सोडवले आहेत 33 प्रश्न सोडवलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा 33 गुणिले 4, 33 गुणिले 4 बरोबर किती 4 त्रिकोण 12 आणि 4 त्रिकोण 12 म्हणजेच 132 मार्क मिळाले हवे होते पण मिळाले किती 102 मिळाले. 132 वजा 102 बरोबर किती 30. त्याला 30 मार्क आणखी मिळायला हवे होते किंवा 30 मार्काचे याचे उत्तर चुकलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा एका उत्तराला किती गुण मिळतात 4 गुण मिळतात. हे कुठे आहेत याच्यामध्ये आलेले आहेत बरं का 30 मध्ये 4 गुण ऑलरेडी आहेत आणि उत्तर चुकल्यामुळे आणखी 1 गुण वजा होतं म्हणजे अधिक 1 एकूण 5 गुण वजा करायचे आहेत. म्हणजेच 30 ला काय करायचं 5 न भागायचं 30 भागिले 5 बरोबर किती 6. म्हणजे त्याने किती प्रश्न चुकीचे सोडवले 6 प्रश्न चुकीचे सोडवले. 6 प्रश्नासाठी त्याचे बरोबर दिलेले 4 गुण आणि चुकलेल्या प्रश्नासाठी 1 गुण याप्रमाणे 30 गुण कमी झालेले आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. पुन्हा एकदा पहा एका उत्तराला किती गुण आहेत 4 गुण आहेत आणि एकूण त्याने किती प्रश्न सोडवले आहेत 33 प्रश्न सोडवलेले आहेत, ठीक आहे. जर त्याचे 33 बरोबर आले असते तर त्याला 132 गुण मिळाले असते परंतु त्याला किती गुण मिळाले 102 गुण मिळाले.
म्हणजे या ठिकाणी त्याला किती गुण आणखी मिळायला हवे होते? 30 गुण आणखी मिळायला हवे होते. ते 30 गुण कमी झालेले आहेत चुकीच्या उत्तरामुळे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण आणि जे आपण यामध्ये धरलेले आहेत बरोबर उत्तर म्हणून ते 4 गुण, असे एकूण 5 गुण काय होतील? वजा होतील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी. मग मित्रांनो या ठिकाणी 30 गुण कमी झालेले आहेत म्हणजे त्याचे किती प्रश्न चुकले असतील? 30/5 बरोबर 6 गुण किंवा 6 प्रश्न चुकलेले असतील, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 95, सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. मित्रांनो नणंद म्हणजे काय? नवऱ्याची बहीण. सी ही बी ची आत्या आहे, म्हणजे मित्रांनो बी आहे ती काय? ए ची मुलगी आहे. ठीक आहे. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. मित्रांनो डी आहे तो सी चा एकुलता एक भाऊ आहे, म्हणजेच या ठिकाणी सी चा भाऊ म्हणजे ए चे कोण असणार आहे? ए चा नवरा असणार आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ए ही डी ची कोण आहे? पत्नी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 97, 21/27/9 गुणिले 4 वजा 3 बरोबर किती? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, सुरुवातीला कंसामधील भागाकार, त्यानंतर गुणाकार आणि त्यानंतर बेरीज किंवा वजाबाकी करायची असते. म्हणजे या ठिकाणी पहा 27/9 किती? 21/27/9 9 त्रिक 27 3 गुणिले 4 वजा 3 3 चौक 12 वजा 3 किती आलं? 3 चौक 12 वजा 3 9, म्हणजेच 21/9 हे आपलं उत्तर असेल. या ठिकाणी आणखी सिम्प्लिफाय केलं तर काय होईल? 7 ने याला भाग जातोय, 3 ने याला भाग जातोय, 7 त्रिक 21 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 7/3 आपलं उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 98, प्रश्न क्रमांक 98, जर ए हा ई पेक्षा जलद धावतो परंतु डी एवढा नाही, डी हा सी पेक्षा जलद धावते परंतु बी एवढा नाही, तर सर्वात जलद धावणारी व्यक्ती कोण? आता मित्रांनो ठिकाणी पहा, ए आहे तो ई पेक्षा जलद धावतोय. ठीक आहे. ए आहे तो, आता मित्रांनो या ठिकाणी पहा, ए जो आहे तो ई पेक्षा जलद धावतोय परंतु डी एवढा नाहीये, म्हणजे डी आहे तो ए पेक्षा जलद धावतोय आणि मित्रांनो डी आहे तो सी पेक्षा जलद धावतोय. ठीक आहे. डी आहे तो सी पेक्षा जलद धावतोय परंतु तो बी पेक्षा कमी धावतोय, म्हणजे या ठिकाणी सर्वाधिक वेगवान कोण आहे? बी आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 बी. प्रश्न क्रमांक 99, एका संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते परंतु चुकून 3 ने गुणले व 4 ने भागले तेव्हा 9 उत्तर आले, तर बरोबर उत्तर काय असेल? आता एक मित्रांनो काय करायचं होतं? 4 ने गुणून 3 ने भागायचे होते. ठीक आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे? 3 ने गुणले 4 ने भागले, मग सुरुवातीला भागाकार केला पाहिजे आपल्याला. या ठिकाणी मग काय करायला पाहिजे आपल्याला? 9 ला सुरुवातीला 4 ने गुणलं पाहिजे आणि 3 ने भागलं पाहिजे. ठीक आहे. 4 ने गुणलं काय आलं? 9 चौक 36 भागिले 3 12. ठीक आहे. काय आलं? 12 ही संख्या होती, त्याला काय करायचं? मग 4 ने गुणायचं आहे, नंतर 3 ने भागायचं आहे. 12 चौक 48 48 भागिले 3 16, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 100, एक्स आणि वाय दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम स्वतंत्रपणे वाय 20 दिवसात पूर्ण करतो, तर तेच काम एक्स किती दिवसात पूर्ण करेल? आता मित्रांनो या ठिकाणी एकूण काम आपल्याला काढायचं असतं. एकूण काम कसं काढतो आपण? या दोन्हीचा लसावी घेतो. 10 आणि 20 चा लसावी किती येतो? 10 आणि 20 चा लसावी येतो 20. एकूण काम किती झालं? 20 झालं. मग मित्रांनो हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? 10 दिवसात काम करतात. म्हणजे एका दिवसात किती काम होतं? 20/10 बरोबर 2 काम होतं. ठीक आहे. मग मित्रांनो 20 काम करायला वाय आहे तो किती दिवस घेतो? 20 दिवस घेतो. म्हणजे या ठिकाणी एका दिवसात वाय किती काम करतो? 20/20 बरोबर वाय एका दिवसात एक काम करतो. ठीक आहे. मग मित्रांनो 2 काम दिवसाला होत आहे, त्यापैकी एक काम वाय ने केलं असेल तर एक काम कोण करणार आहे? एक्स करणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक्स आहे तो 20 काम आहे ते किती दिवसात पूर्ण करेल? 20 एक्स ची इफिशियन्सी किंवा एका दिवसात किती काम करतो ते, म्हणजेच 20/1 बरोबर 20. एक्सला देखील ते काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतील, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. आज आपण 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 पाहिली. तर मित्रांनो याच प्रकारची आणखी प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर येतील. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका आवडली असेल आणि तुम्हाला ही योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपले अभिप्राय आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तसेच तुम्हाला जर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील आणि पोलीस भरती किंवा एमपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी तयारी करायची असेल तर तुम्ही ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि स्पर्धा परीक्षा संबंधीचे इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावे
यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.